मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे दशरथ घास। तर दशरथ घास हा जवळजवळ लोकांना माहिती झालेलाच आहे। दशरथ घास काय आहे, कसा आहे, आणि आपण दशरथ घासाविषयी यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, ते पण तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। दशरथ घासाची लागवड असेल, दशरथ घास बीज प्रक्रिया असेल, दशरथ घासाची कटिंग कशी करायची, असे असंख्य व्हिडिओ आपण यूट्यूबवरती बनवलेले आहेत। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की दशरथ घासाचे बियाणे कशा पद्धतीत तयार केले जाते, दशरथ घासाची प्लॉटिंग कशी असते, याच्याविषयी आपला आजचा व्हिडिओ असेल। आणि त्याचबरोबर इतर जी काही आपले शेतकरी मित्र असतील आणि इतर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की मला 1 एकर जमीन आहे आणि 1 एकर जमिनीमध्ये आपण हे वेगवेगळे प्रयोग राबत असतो। त्यामध्ये 4G बुलेट असेल, GB नंबर 1 असेल, शेवरी असेल, असे असंख्य प्रकारचे चारा बियाणे आपल्याकडे मिळतात। कमीत कमी 20 ते 25 प्रकारचे चारा बियाणे आपल्याकडे मिळतात। इतर शेतकऱ्यांना आपण ते चारा बियाणे उपलब्ध करून देतो। मेथी घास असेल, जर अशाच प्रकारचे आपण गोट फार्मिंग, डेअरी फार्मिंग करत असाल आणि आपणाला जर बियाण्याची आवश्यकता असेल तर निश्चितच स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती आपण कॉल करू शकता आणि संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात बियाणे, सर्व प्रकारचे चारा बियाणे आपण आपल्या घरापर्यंत मिळू शकतं। तर मग अशाच प्रकारे मी चारा बियाणे विक्री करत असतो। जे काही इतर गोट फार्मिंग, डेअरी फार्मिंग करत असाल ते शेतकरी काय करतात, आपल्याला कॉल करतात आणि आपल्या अकाउंटवरती पैसे टाकून आम्ही त्यांना पोस्टाने बियाणे पाठवतो। त्याचबरोबर असंख्य असे शेतकरी आहेत की ते स्वतः आपल्याकडं व्हिजिटला येतात। त्यांना आपण असे, आता समजा हा दशरथ घासाचा प्लॉट आहे, अशा पद्धतीत दशरथ घासाचे प्लॉट असन, 4Gचे असन, त्यांना लाईव्ह समक्ष डोळ्याने दाखवून देतो। जर तुम्हाला पटलं तर तुम्ही घेता, नाही घेता। आणि माझं तर सरळ सरळ असं म्हणणं असतं की शेतकरी मित्रांनो, तुम्ही कमीत कमी जास्तीत जास्त करून आमच्यापर्यंत या, तुमच्या डोळ्याने बघा, तुम्हाला जर पटलं, आवडलं तर बियाणे खरेदी करा। आपण कुठल्याही प्रकारची बळजबरी आपणास करत नाही। त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे, आता मी सांगत असतो की मला 1 एकर जमीन आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर काही लोक काय करतात, आक्षेप घेतात। म्हणजे काय म्हणतात का तुम्हाला 1 एकर जमीन आहे आणि तुम्ही इतक्या प्रमाणात, मुबलक प्रमाणात बियाणे विक्री कसे करता, नेमकी तुम्ही काय करता, कुठून आणता, कसे करता। तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हा प्रश्न पण एकदम बरोबर आहे। तर मी माझ्याबरोबर असे पण काही शेतकरी तुमच्यासारखे वेगवेगळे शेतकरी जॉईंट केलेले आहेत, त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट पद्धत करून मी त्यांच्या शेतामध्ये असे मोठमोठे दशरथ घासाचे प्लॉट तयार करून दिलेले आहेत। आणि मग ते काय निश्चित तो नफा वगैरे असेल ते आम्ही आमच्यात मिळून मिसळून वाटून खातो। असेच आपल्याकडे दशरथ घासाचे 60-70 एकर दशरथ घास झालेला आहे, हेच मी तुम्हाला आज सांगतोय। आणि हा जो प्लॉट आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतात मळ्यात केलेला आहे, आपण त्या शेतकऱ्याकडे पण जाऊया आणि कशा पद्धतीत याची हार्वेस्टिंग होती, दशरथ घास काढला जातो, ते आपण पूर्ण त्यांच्या तोंडून थोडीशी माहिती ऐकूया। बाकी दशरथ घासाविषयी इतर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील। तर जे काही निगेटिव्हिटी विचाराचे लोक होते आणि आहात, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ राहील की 1 एकर क्षेत्र आहे, मग तुम्ही कसं करता, काय करता। अशा पद्धतीत आपण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत जे काम करतोय हे पण मी तुम्हाला निश्चितच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देणार आहे। चला तर आपण त्या शेतकऱ्याकडे जाऊया आणि कशा पद्धतीत दशरथ घासाची शेंगा तोडणी चालू आहे, हार्वेस्टिंग आहे, ते आपण समक्ष लाईव्ह मध्ये बघूया। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्याच्या तिथं आपण जे हे दशरथ घासाचे मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग केले आहे, कॉन्ट्रॅक्ट पद्धत असो, कसे असो, तर हे त्याचे बियाणे कसे तोडतात, काय करतात, समक्ष लाईव्ह मध्ये मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जात आहे। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे समक्ष प्लॉटवर। मी जी तुम्हाला बोललोय की दशरथ घासाचे मोठ्या प्रमाणात प्लॉट आहे, ज्या शेतकऱ्याला आपण प्लॉटिंगसाठी बियाणं दिला होता आणि एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत आपण दशरथ घास त्यांच्याकडून करतोय, कशा पद्धतीचं त्यांचं नियोजन चालू आहे, काय करतात, कशा पद्धतीत दशरथ घासाच्या शेंगा तोडल्या जातात, हे नियोजन आपण स्वतः त्यांच्याकडून ऐकूया। आणि तुम्ही समोर इथं बघू शकताय, त्यांच्याकडे भरपूर इथे मोठ्या प्रमाणात मुलांची संख्या दिसती आणि प्रत्येक शेंग ही एक शेंग तोडली जाते आपल्या समोर आणि तोडली जाती। आणि तुमची शंका पण असेल की तुम्ही हे व्हिडिओ पुरतं शूट करत असेल शेंगा तोडायचं, अशी जर शंका येत असेल तर तुम्ही इकडे थोडासा कॅमेरा फिरवा आणि पाठीमागं बघा, जे पूर्ण तुमच्या समोर आहे
कारण की शंका खाऊ लोक भरपूर असतात. कारण की पॉझिटिव्ह विचाराचे तुम्हाला 50% भेटतील, 25% भेटतील. निगेटिव्ह विचाराचे लोक तुम्हाला 75% भेटतील. का ते काय म्हणतील, बुवा हे व्हिडिओ फेक असतात, हे असंच काही पण बनवतात. तर म्हणजे इथं शेंगा तोडायचं इकडे काम चालू आहे. इकडे तुम्ही हा प्लॉट बघा. समजा जर खालूनपर्यंत कापून घेतला असं तर पूर्ण तुम्हाला क्लीन दिसतंय. म्हणजे याची पूर्ण एक ना एक शेंग तोडण्यात आलेली आहे. म्हणजे इकडून हे शेंगा तोडायचं काम चालू आहे. बघू शकता ह्या भागात पूर्णपणे तुम्हाला शेंगा पाहायला मिळतात. आता तुम्ही बघू शकता पूर्ण इथून पलीकडे जे आहे त्याला पूर्ण तुम्हाला शेंगा बघायला मिळतात, पूर्ण वाळलेल्या. आणि हा जो भाग आहे मी परत एकदा तुम्हाला दाखवतो, कारण की शेंगा घ्यायचं कामच नसतं आपल्याकडे. हा जो भाग आहे हा भागात बघा तुम्ही पूर्ण क्लीन केलेलं आहे, पूर्ण शेंगा तोडलेलं आहे. म्हणजे इथं शंका खायचा विषयच नाही, 100% क्वालिटी बाज बियाणे. तर आपण आलेलो आहोत बाळासाहेब मुटकुळे पाटील यांच्या शेतामध्ये. आपण 2 ते 2.5 एकरात दशरथ घास प्लॉटिंग यांना करायला दिली होती. तर कशा पद्धतीने त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे आपण त्यांना स्वतः विचारूया समक्ष. नमस्कार. तर जे ही दशरथ घासाचे प्लॉटिंग मी तुम्हाला, आपल्याकडे क्षेत्र कमी असल्या कारणाने आता बहुतांश समोर तुम्हाला भरपूर भारतभरातून लोक बघतायत. तर जी मी माझ्याकडे 1 एकर क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रात मी वेगवेगळे प्रयोग करतो आणि इतर शेतकऱ्याला म्हणा तुम्हाला मी हे दशरथ घासाचे प्लॉटिंग दिलाय. तर हे कितपत सत्य आहे आणि कितपत कसं तुम्ही करताय काय थोडंसं आमच्या सबस्क्रायबरला व्ह्युअर्सला तुम्ही दाखवून द्या. आता माझे मित्र आहेत सोमेश्वर लवंडे, यांनी मला दशरथ घासाचं प्लॅनिंग सांगितलं होतं आणि मी त्यांच्यानुसार 2 जुलैला या ठिकाणी दशरथ घासाची लागवड केली आहे. माझ्याकडे सध्या 2.5 एकर घास आहे आणि त्या घासाची आता ही 3री तोडणी चालू आहे. लॉकडाऊन असल्या कारणानं लेबर भेटत नव्हतं, कारण घास इतका दाट आला होता की त्याच्यामध्ये लेडीज घुसणं शक्य नव्हतं. म्हणून लॉकडाऊनमुळं एक फायदा आला की ज्या मुलांना शाळेत सुट्टी होती ते मुलं माझ्याकडे आज काम करतायत आणि मी कमीत कमी 10-20 जणांना त्या मार्फत रोजगार देऊ शकलो. आणि घास तोडीत असताना जी शेंग असती ती शेंग आपण परिपक्व झालेलीच घेतो, जेणेकरून ती बियामध्ये कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. फक्त वाळलेल्या शेंगा तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी फक्त आपण वाळलेल्या शेंगा घेतो आणि गिरायकाला चांगलं बियाणं किंवा बियाणं उपलब्ध करून देण्याचा आमचा पण प्रयत्न असतो. आता शेतकरी मित्रांनो, म्हणजे काहीचे कसे उलट्या सुलट्या कमेंट येत असतात का तुमच्याकडे थोड्याशा प्रमाणात दशरथ घास आहे, मग तुम्ही काय करता. आता तुम्हाला हे लाईव्ह समोर तुम्ही आता समोर बघा, तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून हे पूर्ण प्लॉट आता दिसत असेल. तर अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण दशरथ घासाचे वेगवेगळ्या शेतकऱ्यासंग आपण प्लॉटिंग केलेले आहेत. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की समजा तुम्ही आता एवढ्या प्रमाणात दशरथ घास केलेला आहे, पण याच्यात काय काय अडचणी आली, बी तयार करायला तुम्हाला कितपत अडचणी आल्या. आता घास केल्यानंतर आणि त्याची हार्वेस्टिंग कसं करायचं हा प्रश्न आमच्या समोर होता. पण ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाल्यावर त्या ठिकाणी उत्तर शोधण्याचं काम आम्ही केलं की पहिल्या वेचणीला थोड्या शेंगा कमी होत्या, दुसऱ्या वेचणीला हार्वेस्टिंग घास जास्त असल्यामुळे शेंगा पण जास्त आल्या आणि त्या शेंगा निवडण्यासाठी खूप कष्ट करावं लागले. तुम्ही बघत असाल तर माझ्या बोटाची परिस्थिती अशी आहे की बोट आज कुठल्या प्रकारचं बोट म्हणून ती राहिलेलं नाही. तर मित्रांनो, आता हे तुम्ही फक्त बोलता एखादा शेतकरी असन काय असन की आम्हाला दशरथ घासाचं बियाणं हवंय, तुम्ही आमका रेट सांगताय तमका रेट सांगताय. आता मी स्वतः सुद्धा काय करतो, माझ्याकडे क्षेत्र नाही पण मी यांना दशरथ घासाचे बियाणे तयार करायला लावलेलं आहे. यांच्याकडून मी जे काही भावात बियाणं घेता असन त्याच्यामध्ये 5-2 रुपये मला ठेवून मी हे बियाणं तुम्हाला देतोय. पण दशरथ घास तयार करण्याची बाब एवढी सोपी नाही. तुम्ही समोर बघू शकता शेतकऱ्याची पूर्ण बोटाची चाळणी झालेली आहे. रात्रंदिवस इथं काबाड कष्ट करावं लागतंय, शेंगा तोडावं लागतात एक एक शेंग. दशरथ घास तयार करणं काय एवढं सोपं नाही आणि त्यामुळे इतका आता तुम्ही बघू शकता इतक्या प्रमाणात दाट झालेला आहे हा दशरथ घास. याच्यामध्ये कुठलीही बाई माणूस शेंगा तोडायला येऊ शकत नाही. त्यामध्ये आता सध्या अफवा चालू आहे वाघाची असेल, वाघ सुटलाय अमकं सुटलाय, पण इतक्या अडचणीमध्ये बाई माणूस येत नाही. आणि त्याचमुळे आता सध्या शाळा बंद असल्या कारणाने यांनी अतिउत्तम चांगल्या पद्धतीने शाळेतली मुलं हाताखाली सोबत घेऊन दशरथ घासाची एक शेंग ना शेंग तोडून आपल्यासाठीच हे बियाणं तयार करतात. तुम्ही बघू शकता पूर्ण प्रमाणात कसे दशरथ घासाची शेंगाची तोडणी चालू आहे. आणि माझा आता असा एक प्रश्न आहे अजून, आता 2.5 एकरापर्यंत आतापर्यंत तुम्हाला किती बियाणं तयार झालेलं आहे. आत्तापर्यंत 2.5 एकरामध्ये मला कमीत कमी 1200 किलो बियाणं उपलब्ध झालेलं आहे आणि अजून पण अपेक्षा आहे
कमीत कमी 2 क्विंटल टनापर्यंत मला बियाणं भेटेल अशी अपेक्षा आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो आता ऐका, मी सुद्धा बियाणे विक्री करण्याचं काम करतो. मी स्वतः बियाणं थोडक्यात मी असं सांगतो की मी स्वतः बियाणं तयार करतो, विकतो. आणि मी विकतो म्हणजे इतर शेतकऱ्यांना शाश्वत गॅरंटी देऊन हाताखाली धरून, कारण की शेतकरी तयार होत नाही. तुम्ही ऊस लावा, कांदे करा, गहू करा, हरभरा करा, कुठल्याही याच्यात तुम्ही कमा, एवढ्या प्रमाणात तुम्हाला पैसा मिळणार नाही. कमीत कमी आज यांना निश्चितपणे मी तर म्हणतो 7 ते 8 10 लाखापर्यंत निश्चित 2.5 एकरामध्ये नफा राहणार म्हणजे राहणार आहे. पण नफ्यामागचं कारण सुद्धा मित्रांनो जाणून घ्या, ही सोपी गोष्ट नाही. सकाळी 7 वाजता उठल्यापासून हा व्यक्ती सकाळी 7 वाजले उठल्यापासून तर संध्याकाळी 7 पर्यंत काबाड कष्ट आहे. पूर्ण बोट फुटलेत, बोटाची चाळणी झाली. म्हणजे कसं वाटण लोकांना, 2.5 एकरामध्ये 7-10 लाख रुपये कमवलं. ही बाब एकदम म्हणजे ऐकायला एकदम चांगली वाटती. पण ते कमाईच्या मागं कष्ट किती आहे, याच्या मागं लेबर असेल. आता इथं शेंगा तोडायला कोणी येत नाही, बोट फुटतायत, तर प्रति एका माणसाला 500 600 रुपये हजेरी द्यावी लागती. म्हणजे आता इथं कमीत कमी 7 ते 8 लोक आहेत. आज काही सुट्टीवर पण असतील. म्हणजे दिवसभरात हे जी 7-8 लाख रुपये कमावतात, याच्यामधून निश्चित 2-4 लाख रुपये इतरांना पण जाणार आहे. म्हणजे इतर शाश्वत रोजगार मिळून देतात. मी जी माझ्या पद्धतीत दशरथ घासाची प्लॉटिंग यांना दिली, त्याच्यापासून यांना 7-8-10 लाख रुपयाचा नफा भेटेल. यांच्यापासून पण एक 10 रोजगारांना, मजुरांना रोज मिळतो. म्हणजे एकाचे पोट भरते. तर म्हणजे माझे सांगण्याचे तात्पर्य हेच होते का लोक उलटी सुलटी कमेंट करतात का, त्याच्याविषयी मी तुम्हाला दाखवून द्यायला आहे ना. तुम्हाला काय प्रश्न असेल, शंका असेल, स्क्रीनवर नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. आणि बियाणं पण कुणाला जर पाहिजे असेल तर निश्चित तुम्ही मागा. आणि असेच जर दशरथ घासाचे प्लॉट कुणाला करायचे असेल तर फोनवर संपर्क करा. तुमच्याकडे 10 एकर असेल, कोणाची 1 एकर जरी असेल तरी आपण हे दशरथ घासाचे प्लॉट करू इच्छितो. कारण की दशरथ घासाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. काही कंपन्या आपल्याला कॉल करतात, आम्हाला दिवसाचे टनांनी बियाणे पाहिजे. जर कुणी अशाच प्रकारे अजून कॉन्ट्रॅक्ट पद्धती जर करू इच्छितो तर नक्कीच संपर्क करा. पण तितकं सोपं पण नाही, कारण की समोर तुम्ही बघताय सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत पूर्ण काबड कष्ट करावं लागते. कष्टाची जर तयारी असेल तरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. तर अजून काही तुम्ही सांगू इच्छिता की नेमकी? करायला पाहिजे. नवीन शेतकरी आपण जी पारंपरिक शेती करतो ती शेती सोडून नवीन पद्धतीची शेती केली तर शाश्वत उत्पन्न आपल्याला मिळतं. अगोदर काहीतरी कांदा करीत असन, कपाशी करीत असन, गहू करीत असन, तुम्हाला निश्चित याच्यापासून फायदा झाला का असं वाटतं का तुम्हाला? मी पारंपरिक शेती करीत होतो, पण मला दशरथ घासाची शेती केल्यानंतर मला असं वाटायला लागलं का आपण खूप मोठी चूक केली. सुरुवातीला त्यांनी केल्याच्या नंतर म्हणजे तो लेबर प्रॉब्लेम असन, काय असन, नियोजन नसन समजा, तसं आपण त्यांना सगळं सांगण्याचा प्रयत्न, सगळं समजून देण्याचा प्रयत्न केला. पण ते पण नवीन होते. सुरुवातीला उभाडी होती करण्याची, त्याच्यानंतर शेंगा आल्या, लेबर भेटाना, मजूर भेटाना, ते पण थोडेसे खचून गेले होते. म्हणजे ते पण निगेटिव्हिटीच्या विचारामध्ये गेले होते. पण त्यांना आपण थोडं पॉझिटिव्ह मध्ये आणून समजून सांगून सगळं करून आपण ह्या 3ऱ्या कटिंग पर्यंत आलोय. त्याच्यानंतर बियाणं उपलब्ध झाल्याच्या नंतर, तयार झाल्याच्या नंतर, 2 पैसे खिशात आल्याच्या नंतर निश्चितच माणसाला असं वाटतं की याच्यापासून आपल्याला फायदा आहे. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, असेच चारा संबंधित शेतीविषयी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचा घंटा नक्की दाबा.